आता सुरू होत आहे देशातील सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया फिल्मी दुनियेतले एक असे चमकते तारे जे मुंबईमध्ये हिरो बनायला आलेच नव्हते, ते शिकवण्यासाठी आले होते। एक असा फिल्म स्टार जो तुम्हाला आवडला एक ॲक्शन हिरोच्या रूपात, ज्यांनी कॉमेडीमध्ये, ट्रॅजेडीमध्ये, रोमॅन्समध्ये, डान्समध्ये प्रत्येक ठिकाणी एकानंतर एक सुपरहिट फिल्म्स दिल्या। प्लीज वेलकम खिलाडियों के खिलाडी अक्षय कुमार। आणि आपकी अदालत मध्ये आज या खास खटल्याच्या जज आहेत सुप्रसिद्ध फिल्म क्रिटिक सोनल कालरा। आणि याआधी की खटला सुरू करूया, आरोप आणि प्रश्नांची मालिका सुरू करण्याआधी सोनल कालरा यांची अनुमती घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। बिलकुल परवानगी आहे, कार्यवाही सुरू केली जावी। आपकी अदालत मध्ये पहिला आरोप फिल्म स्टार अक्षय कुमार यांच्यावर। आपकी अदालत मध्ये फिल्म स्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की यांच्या ऍक्टिंगला आज सुद्धा रिकग्निशन मिळत नाही। अक्षय, तुमच्या ऍक्टिंगचे काही सीन्स बघितले आपण या फिल्म मध्ये, पण हे खरं आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती करिअरची तेव्हा असं बोललं जायचं की फिल्म सेटच्या फर्निचर मध्ये नक्कीच हे कोणी दुसऱ्याने नाही तर मीच म्हणालो होतो। आणि हा एक योगायोग आहे की मी फिल्ममध्ये येऊन गेलो आणि नंतर फिल्मकडेच मी तर जेव्हा पहिल्यांदा मी कॅमेरा पण फेस केला तर पहिल्यांदा मी कॅमेरा पाहिला होता की कॅमेरा कसा असतो, आणि मग जे काही शिकलो ते एक्सपिरियन्सने शिकलो। महेश भट म्हणाले की जर ऍक्शन करून घ्यायची असेल तर अक्षयला घ्या, ऍक्टिंग करवायची असेल तर अजिबात घेऊ नका। ते पण एकदम बरोबर बोलले होते, कारण त्यांनी खरंच ऍक्टिंग बद्दल मला इतकं माहित नव्हतं। आता 25 वर्ष होऊन गेली, 100 पेक्षा जास्त फिल्म झाल्यात, आता तरी समजलं नाही, का? अजूनही नाही। अजून पण त्या हिशोबाने, ज्या हिशोबाने तुम्हाला वाटते की जितके पण अवॉर्ड नाईट्स होतात त्यात जर अवॉर्ड मिळाले तर ऍक्टिंग येते, तर त्या हिशोबाने मुळीच नाही, अजून नाही माहिती झालंय। ना कोणी क्रिटिक प्रशंसा करतात ना कोणी अवॉर्ड देतात। खूपदा असं होतं, काही अवॉर्ड नाईट्स मध्ये मला अवॉर्ड्सवाले असं फोन करून बोलतात की जर तुम्ही फिल्म म्हणजे अवॉर्ड नाईट मध्ये परफॉर्म कराल तर अर्धे पैसे घेऊ आणि तुम्हाला अवॉर्ड दिला जाईल। तर मी म्हणालो की तुम्ही पूर्ण पैसे द्या आणि अवॉर्ड घरी ठेवून घ्या। जेव्हा एअरलिफ्ट सारख्या फिल्मसाठी तुम्हाला अवॉर्ड नाही मिळाला तर मी बघितलं सोशल मीडियामध्ये खूप मोठं कॅम्पेन चालू होतं, तुमच्या फॅन्सचं म्हणणं होतं की सगळे अवॉर्ड विकलेले असतात। आता ते मी नाही सांगू शकत की ते असे का म्हणत होते, पण हे त्यांचं प्रेम आहे, त्यांचा मोठेपणा होता। मग तुम्हाला नाही वाटत की काही देऊन घेऊन हो, देऊन घेऊन जर काम करायचं असेल तर म्हणजे त्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट नाहीये। खूपदा झालेलं आहे की संधी होती, असं मी करू शकत होतो, पण मला करायचं नव्हतं। म्हणजे असं की ही ऑफर आली होती की मी पैसे तुम्हाला द्या आणि सांगितलं ना, अवॉर्ड शो घ्या। मध्ये जर तुम्ही अर्धे पैसे घेऊन परफॉर्म करून घ्याल तर तुम्हाला मिळून जाईल एक। तर मग करायचा होता परफॉर्म, घ्यायचा होता अवॉर्ड, त्यात काय? मग हे जज साहेब हे शिकवताय मला? जे फिल्म क्रिटिक आहेत ते हे लिहितात की अक्षय कुमारची फिल्म बघायला जायचं तर डोकं घरी ठेवून जायचं। हा, जर बघा 25-26 वर्ष होऊन गेली मला इंडस्ट्रीमध्ये, त्या हिशोबाने जर मी अजून 25-26 वर्ष काम करू तर माझं मत आहे ते बिलकुल बरोबर आहे। एक अशी वेळ होती की 11 फिल्म एकानंतर एक फ्लॉप झाल्या होत्या एकाच हो, वेळेला। 16 11 नाही 16 झाल्या होत्या। मी थोडी सवलत देत होतो तुम्हाला। नाही, हा सवलत बिलकुल नका करू तुम्ही। पहिला प्रश्नच हा विचारून सवलत इतकी दाखवली आहे। तर मग हे सांगा की काय रहस्य आहे की 16 फिल्म एकाच वेळेला फ्लॉप झाल्या, त्यानंतरही तुम्ही हिरो बनून राहिलात? सगळ्यात विशेष गोष्ट आहे की या फिल्म इंडस्ट्रीमध्ये की तुम्ही ऍक्टर कमी जास्त असाल तर ना चालेल, पण व्यक्ती म्हणून चांगला हवं, वेळेवर पोहोचा, तुम्ही
बरोबर वेळेवर काम करा, बी प्रोफेशनल इनफ अँड तुम्ही बी प्रोड्युसर्स ॲक्टर अँड यू विल नेवर हॅव एनी प्रॉब्लेम इन दिस इंडस्ट्री बिकॉज ही इंडस्ट्री ना खूप मोठ्या मनाची आहे आणि मोठ्या मनाने देते. पण तुम्ही जर या गोष्टीकडे लक्ष नाही देणार तर खूप लोकांना मी पाहिलंय, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, मी खूप लोकांना वरून खाली पडताना पाहिलंय आणि आय एम शुअर की तुम्ही पण इतक्या लोकांना ओळखता की जर तुम्ही प्रोफेशनल नाही आहात, तुम्ही जर लक्ष नाही ठेवलं तुमच्या प्रोड्युसरकडे, जर तुम्ही मनमानी केली तर तुमचा डाऊनफॉल हळूहळू कसा आणि कधी होऊन जाईल तुम्हालाही कळणार नाही. कशी मनमानी होते, काय करतात? मनमानी होत असते, टाईमवर नाही येणार, फिल्मला डिले करणं, रिलीज स्वतः फायनल करणे, असं मानणं की तुम्हाला सगळं काही माहिती आहे, डिरेक्शनवर म्हणजे स्वतःच सांगून घ्यायचं की काय शॉट आहे, काय कसं करायचं, काय करायचंय. तर खूप काही गोष्टी आहेत. बघा, फिल्मचं हिट होणं सगळ्यात मोठी गोष्ट असते फिल्मला हिट व्हायचं असताना की योग्य वेळेवर बनून जाणे. जेव्हा त्याचा इंटरेस्ट लेवल 0 असतो, म्हणजे जो पैसा लावतो प्रोड्युसर, तर तुमची फिल्म 2 किंवा 2.5 महिन्यांमध्ये बनली पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द फिल्म मेकिंग. काही फिल्म्स असतात 1.5 वर्ष चालत राहतात, 3 वर्ष चालत राहतात. पण तुम्ही म्हणताय की खूप चांगली फिल्म इंडस्ट्री आहे. तुम्ही तर ॲक्शन हिरो बनायला आला होतात आणि तुम्हाला कॉमेडियन बनवलं. नाही, कॉमेडियन बनवून नाही दिलं, कॉमेडी केली. कॉमेडियन कोणी बनवत नसतं. त्याच्यानंतर रोमॅन्टिक पण केले, त्याच्यानंतर निगेटिव्ह रोल्स पण केले, सगळे रोल्स केलेत मी जीवनात. मग सगळ्यात जास्त अवघड काय आहे? कॉमेडी. लोकांना हसवणं सगळ्यात अवघड असतं. कारण रडणं धडणं तर डोळ्यात बोटं घाला, तुम्ही तर स्वतः रडत बसणार, तेही रडत बसतील. मग रडवणं तर खूप सोपी गोष्ट आहे. सांगून द्या की हे झालं तुमच्या परिवारासोबत, ते झालं. पण हसवणं इज द मोस्ट अँड द मोस्ट डिफिकल्ट थिंग, जे आपल्या इंडस्ट्रीमध्ये रिकॉग्नाइज नाही होत. आणि कॉमेडी करणाऱ्यांना अवॉर्ड सुद्धा नाही मिळत. नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही, त्यांची कदरच होत नाही. पण जेव्हा पाहायला गेलं तर मी सांगतोय, मी किती लोकांना बघितलंय, किती पोरांना मी भेटतो आणि त्यांचे आई वडील येतात आणि ते म्हणतात, तुम्हाला माहितीये माझा मुलगा ना हेराफेरी बघतच जेवण करतो. आणि जर मी त्यांचे डायजेशन चांगले होत आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे. पण कधी असं नाही वाटत की आपली जी कॉमेडी आहे ती इतकी क्लास नाहीये, ज्यात बऱ्याचदा अशा प्रकारची चेष्टा केली जाते की फॅमिली बरोबर बसून बघू नाही, शकत माझ्या नाही? सगळ्या फिल्म्स आहेत ना, सगळ्या US सर्टिफिकेटेड आहेत. तर माझ्या फिल्ममध्ये असं नाहीये. माझ्या फिल्ममध्ये बाय ग्रेस ऑफ गॉड सॅटेलाइटमध्ये खूप फ्रेंडली फिल्म असतात. अजूनही कधी भीती वाटते की आता फिल्म बनली आहे? मी ऐकलंय एअरलिफ्ट जेव्हा बनली होती, बरोबर. तुम्ही खूप घाबरला होतात की माहित नाही चालेल की नाही चालेल. भीती तर मुळीच नव्हती. एअरलिफ्टच्या वेळेला मी अभिमानाने सांगायचो की ही माझी फिल्म आहे, हे की अशी फिल्म आहे. एक अशी गोष्ट मी लोकांच्या समोर आणली जी वास्तवात घटना घडली होती. 1,70,000 लोकांना आपल्या भारताचे पायलट्स, इंडियन एअरफोर्स यांनी वाचवून आणलं होतं. तर मग मी का घाबरू? तर ही तर सगळ्यात अभिमानाची फिल्म होती माझी. नाही, चालेल की नाही चालणार याची चालणार भीती. की नाही चालणार ही पण भीती नव्हती, तीही भीती नव्हती. बिकॉज हे मात्र नक्की होतं की इट्स अ व्हेरी प्रेस्टिजियस फिल्म फॉर मी. ती चालणार की नाही चालणार या बाबतीत मी विचार नाही केला कधी. आणि रुस्तम सुद्धा ह्या हिशोबाने मोठी फिल्म होती. रुस्तम पण होती नक्कीच. इट वॉज अगेन बेस्ड ऑन ट्रू फॅक्ट्स ऑफ लाईफ अँड दॅट्स इट. प्रेक्षकांनी तर रिवॉर्ड दिला, प्रेक्षकांनी दोन्ही फिल्म्स बघितल्या. रिवॉर्डची काही चिंता नाही. रिवॉर्ड खूप छान मिळतात. पण तुम्हाला नाही वाटत की 26 वर्ष होऊन गेली, 100 पेक्षा जास्त फिल्म्स केल्या, पण आज सुद्धा अवॉर्डच्या दुनियेत, क्रिटिक्सच्या दुनियेत जी रिस्पेक्ट मिळायला हवी, रिकग्नेशन मिळायला हवं, मला काहीतरी करा त्यासाठी. मला नाही वाटत की त्यात एवढी चिंतेची गोष्ट आहे. मला नाही वाटत सर की त्यासाठी मी स्वतःचा मॉरल डाऊन करून घेऊ किंवा असं काही विचार करून घेऊ की ही गोष्ट चुकीची आहे की मला हा अवॉर्ड पाहिजे. हो, कधी थोडंसं वाईफकडून टोमणा मिळतो. बस तेवढीच गोष्ट टोचते, नाहीतर तुमची किंवा दुसऱ्या कोणाचं बोलणं काही टोचत नाही. बडी मोठी यादी आहे. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अक्षय कुमारवर आरोप आणि प्रश्नांची आणखीन एक फेरी.
वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज आपले पाहुणे आहेत फिल्म स्टार अक्षय कुमार. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिसफिट आहेत. अक्षय, तुमच्या फिल्म सुपरहिट होतात, मोठे स्टार आहात, लोकप्रिय आहात, पण असं का जाणवतं जसं की फिल्म इंडस्ट्रीचे मेंबर नाही आहात, फिल्म इंडस्ट्रीमध्ये मिसफिट आहात? ते कसं जी मला कळलं नाही. ते असं की जे मोठे स्टार आहेत ते रात्रभर पार्टी करतात. सकाळी 4:30 वाजता जेव्हा ते घरी जात असतात तेव्हा तुम्ही सकाळी 4 वाजता उठून 4:30 वाजता कामासाठी निघालेले असता. तर ते रात्री काम करून घेतात, त्याच्यानंतर कोणीतरी काम करायला हवं ना. तर असं होतं, भरपूरदा होतं की आम्ही एकमेकांना वेव करत जात असतो. म्हणजे कारण जेव्हा मी जिमला जात असतो तेव्हा ते येत असतात अँड लॉट ऑफ टाइम इट हॅपन्स की मग त्यांना उलटी दिशा कशाला निवडतात तुम्ही सुद्धा? मला नाही वाटत की असं का वाटतंय की मला इथे चुकीच्या गोष्टी शिकवण्यासाठी बोलवलंय. तुम्ही पैसे खाऊ घाला, अवॉर्ड घ्या, तुम्ही रात्री लेट उठत जा म्हणजे लेट पर्यंत जागत राहा. असो नाही सर, लहानपणापासून सवय राहिली आहे की रात्री लवकर झोपतो आणि सकाळी लवकर उठतो आणि ती सवय मेंटेन राहिली आहे अँड माझी इच्छा आहे की इंडस्ट्रीमध्ये अजून काही वर्ष काम करावं. सो मला वाटतं की ही गोष्ट मी फॉलो करत राहावं. मग हवं तर याला तुम्ही मिसफिट म्हणा किंवा फिट म्हणा. आता बघा ना, हे मिसफिटच आहे ना. जे मोठे स्टार आहेत ते वर्षाला एक फिल्म करतात बरोबर. आणि 200 करोड 300 करोड कमवून घेतात आणि तुम्ही एका वर्षात 4 फिल्म करता. हो, होऊन जातात. मला फिल्मला एक फिल्म बनवण्याकरता जवळ किती दिवस लागतात? 35 दिवस लागतात, 40 दिवस लागतात. बनून जाते फिल्म. 365 दिवस आहेत. जर 4 फिल्मच्या हिशोबाने पाहायला गेलं, 40 दिवसाचा पण हिशोब लावला तर 40 × 4 160. 365 पैकी 160 गेले. किती? 205. 205 दिवस राहिले. 5 अजून बनून बोला. जातील. 5 अजून बनून जातील. हे बघा, हे अजून 9 फिल्म बनवायला सांगतायत मला. मी तर तसं स्लोच आहे. पण बाकीचे ऍक्टर्स मेहनत करतात स्वतःच्या रोलसाठी. 2-2 आठवडे खोलीत बंद होऊन जातात. जो रोल आहे त्याच्यात फिट होण्यासाठी त्याची ते तयारी करतात. माहित नाही कुठला रोल असतो हा. पण मला कधीच नाही जाणवलं. मग मी समजतो की मला रोल मिळतो. मी त्याच्यावर नक्कीच माझ्या डायरेक्टरला फॉलो करतो आणि जास्तीत जास्त माझ्यासाठी जर प्रॉब्लेम येतो तर तो फर्स्ट डेला येतो. फर्स्ट डे कारण तुम्ही पहिलाच दिवस असतो, एक नवीन कॅरेक्टर तुम्ही करत असता अँड यू फील अ लिटल बिट ऑकवर्ड. पण 2nd-3rd डे पर्यंत परत यू बिकम नॉर्मल अँड यू स्टार्ट प्लेइंग दॅट कॅरेक्टर मच फास्टर. बरेचसे असे डायरेक्टर्स आहेत, आता नाव नका विचारू. त्यांनी मला सांगितलं की अक्षय कुमार एवढ्या फिल्म करत असतात की ते भूमिकेत घुसत नाही, डायलॉग लक्षात ठेवत नाही, एखादा व्यक्ती प्रॉम्प्ट करत असतो. चुकीची गोष्ट आहे कारण असं काही नाहीये. हो, हे नक्की आहे की मी एका व्यक्तीला सांगून ठेवतो की प्रॉम्प्ट नक्की करशील जर मी विसरलो तर. आणि असं कोणी जन्माला नाही आलं जो रिटेक देत नाही. पण माझी इच्छा असते की रिटेक कमी व्हावे, लोकांचा टाइम वाचावा आणि कोणाच्या प्रॉम्प्टने जर तो टेक ओके होत असेल आणि त्यात टाइम वाचत असेल तर त्यात काय चुकीचं आहे? एकंदरीत तुम्ही घाई यासाठी करता जेणेकरून जास्त फिल्म करू शकू, जास्त नाही पैसे जी, कमवू शकू. खूप वेळ आहे. असं काहीच नाहीये. हे बघा, मी तुम्हाला सांगतो. चला तुमच्यासमोर आता एक मॅथ्सचा खुलासा करतो. तुम्हाला माहितीये मिशन इम्पॉसिबल बनली होती, टॉम क्रूज त्यात होते. त्यामध्ये हाऊ मच डेज डिड ही शूट? 42 डेज. आता वेन ही शूट्स एक मिशन इम्पॉसिबल सारखी 42 डेज मध्ये, सो वाय शुड आय टेक 90 डेज किंवा 100 डेज किंवा 150 डेज? मला सांगा तुम्ही. मला एक गोष्ट सांगतो. तुम्ही शिंपीकडे जाता. शिंप्याकडे जाऊन तुम्ही सांगतात की माझा एक शर्ट बनवून द्या. तर तो सांगतो 4 मीटर कपडा लागेल. बरोबर ना? 4 मीटर कपडा तर लागेलच. 2 मीटरमध्ये पण हो, जर बाजू कमकुवत असतील तुमच्या तर 2 मीटर. पण जर तो म्हणेल की मी पूर्ण गठ्ठ्यात बनवेल तर तो कशाचा शिंपी?
कसला शिंपी? फिल्म बनवायला हवीत एका बजेटमध्ये. आय एम शुअर तुमचा हा शो पण चालतोय एका बजेटच्या हिशोबाने. यू डोंट वॉन्ट टू गेट ओव्हर बजेटेड विथ इट. आणि हा एका तासाचा शो आहे जो 3.5 तास, 4 तास, 35 अँगलने अजून घेऊन घ्या, वरती पण एक कॅमेरा लावा, मग हे करत राहा पूर्ण आयुष्य, इथेच बघून हेच काम करत राहाल. मग जेव्हा हॉलिवूडमध्ये फिल्म 40, 45, 50 दिवसात बनून जातात, आपण का 150 दिवसांमध्ये करतोय ही फिल्म? हे खरं आहे की जसं शिंप्याच्या गठ्ठ्याचं तुम्ही उदाहरण देत हो आहात, हो. अक्षय कुमार प्रोड्युसरला आधीच सांगतात की माझी 80% फीज आधीच देऊन ठेवा, बाकी मग नंतर बघू, फिल्म चालू ना चालू नाही, मला ही काही फरक चुकीची नाही पडत. गोष्ट आहे, कारण माझ्या सगळ्या फिल्म मी प्रोड्यूस केल्यात, अनलेस अँड अंटिल मी स्वतः आरशासमोर जाऊन म्हणतो. सगळे पिक्चर तर माझेच आहेत. एअरलिफ्ट माझी आहे, रुस्तम मी केली आहे. 4 प्रोड्युसर्स आहेत काही फिल्म मध्ये. नाही, 4 प्रोड्युसर नाही, मीच आहे. बाकी खरं? एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असतात, बाकी सगळे जसे स्टुडिओज असतात, तर त्यांच्याकडून तर पैसे घेतात, नंतर मिळून जातात. म्हणजे पैसे तुमचे लागलेले आहेत. माझेच आहेत, सगळे आहेत. तुम्ही काळजी करू नका, कोणालाच कोणत्याच गोष्टीची तक्रार नाही होऊ शकत. खरं तर आजच्या 5-6 वर्षाआधीपासूनच मी अशा फिल्म केल्या आहेत, जास्त करून 90% फिल्म्स मीच प्रोड्यूस करून घेतो. मग स्वतःच प्रोड्यूस करतात, स्वतःच ऍक्टिंग स्वतःच कमवतो, स्वतःच घरी जातो. चला पब्लिकला विचारूया, जे लोक प्रश्न विचारू इच्छितात. हो, सर, माझी एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही भूलभुलैयामध्ये जे खिडकीमध्ये उभं राहून म्हणालात ना की मैंने पहिले घटाया फिर बढाया, हे तुम्ही आम्हाला करून दाखवू शकता का कसं एकदा? काय लक्षात राहील हे? आठवेल सर. ते हे लक्षात नाही की काल रात्री काय खाल्लं होतं. कसं बोलू मी हे? आता हे सिक्रेट सुद्धा सांगून टाका. बाकी ऍक्टर्सना फिल्म पूर्ण करण्यासाठी 100 ते 150 दिवस लागतात. तुम्ही 30-32 दिवसात कसं काय फिल्म पूर्ण करता? जी मला बाकी लोकांचं तर माहिती नाही, फक्त एवढं माहिती आहे की योग्य टाइमवर या, योग्य टाइमवर शूटिंग करा, योग्य टाइमवर फिल्म संपवा. हे 35, 40, 45, 50 दिवसपेक्षा जास्त फिल्म लागूच शकत नाहीत. यापेक्षा जास्त वेळ लागूच नाही शकत सर. तुम्ही जर हिशोब लावून घ्या की एका दिवसात जर तुम्ही 2.5 मिनिट किंवा 3 मिनिटची शूटिंग करत असाल, फक्त 2.5-3 मिनिटची, तर 50 दिवसात किती झाले? 150 म्हणजे किती झाले? 2.5 तासाची फिल्म होऊन गेली. मग दिवसात जर 3 मिनिटची शूटिंग नाही करू शकत तर धिक्कार आहे, बंद करून द्या त्या फिल्म्स. तुम्ही तर पूर्ण 1 तासाचा प्रोग्राम बनवून घेतात एका तासात. एक काळ होता तेव्हा जे ऍक्टर होते ते पुढच्या दिवशी पोहोचायचे शूटिंगला. भले मग ते राजेश खन्ना साहेब असो, गोविंदाच्या बाबतीतही असंच ऐकलंय, शत्रुघ्न सिन्हाच्या बाबतीत सुद्धा असं ऐकलंय. ते सकाळच्या शूटिंगसाठी संध्याकाळी पोहोचायचे. पण फिल्म तर तेव्हाही बनायच्याच. हो, तेव्हाही बनायच्या, पण वेळ पण तेवढाच लागायचा आधी. तेव्हा तर त्यावेळेला 2-2, 2.5 वर्ष लागायची. तो जो प्रोड्युसर असायचा तो आपल्या घरातले दागदागिने विकून घ्यायचा, आईचे मंगळसूत्र विकून टाकायचा, माहित नाही काय काय करायचे. तर खूप वेळ लागायचा सर. हे इतकं सोपं नाहीये फिल्म बनवणं. फिल्मला आपल्या जीवनात फ्लॉप, माझे असे मत आहे की फिल्म तुमच्या आयुष्यात कधी फ्लॉप होऊ शकत नाही जर तुम्ही वेळेवर फिल्म बनवून द्याल तर. तुमची कोणती फिल्म फ्लॉप नाही होत. हे बघा, काही करून घ्या तुम्ही. नाही, तुमच्यातला डिसिप्लिन चांगला आहे, पण अपेक्षा आहे की बाकी लोक सुद्धा फिल्म इंडस्ट्रीतले तुमच्याकडून शिकतील. आणखी एका ब्रेकसाठी आपण थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये अक्षय कुमार यांच्यावर आरोप आणि प्रश्नांचा आणखी एक भाग. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवत आहोत सुपरस्टार अक्षय कुमार यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की यांच्यात वेळेनुसार बदल झाला आहे. अक्षय, ही गोष्ट खरी आहे की जेव्हा स्कूलमध्ये होतात तुमच्या टीचरवर मन आलं होतं तुमचं? हो, नक्कीच मन आलं होतं. माझं तर असं मत आहे की इथे असा कोणी नसेल की सगळ्यांना त्यांचं पहिलं प्रेम टीचरमध्येच दिसून येतं. आणि असे बॉयफ्रेंड बनलात की ज्यांच्याकडून स्वतःचा होमवर्क करून काय? घ्यायचा? सॉरी, असे बॉयफ्रेंड बनलात की त्यांच्याकडून स्वतःचा होमवर्क करून घ्यायचा? बॉयफ्रेंड टीचरकडून नाही घ्यायचो. स्टुडंट, दुसरी स्टुडंट. म्हणजे आणखीनही मुली होत्या? नाही म्हणजे अजूनही स्टुडंट्स होत्या, म्हणजे स्टुडंट होत्या, त्यांच्याकडून करून घेत होतो. आणि टीचरने काही हा म्हटलं नव्हतं.
टीचरला म्हणजे असंच एक दिवस मी माझ्या बाजूला जो मुलगा बसला होता त्याला सांगून दिलं की यार आय लव्ह दिस टीचर, आय वॉन्ट टू मॅरी हर. आणि 7-8 वर्षाचा असेल मी, त्यात काही चूक नव्हती केली मी. ते पहिलं प्रेम होतच नेहमी टीचरवर. अँड दॅट इज कॉल्ड अन इनोसंट लव्ह. नाही, इनोसेंट लव्ह 7-8 वर्षाच्या वयातच सुरू झालं हो होतं. हो, नक्कीच होऊन गेलं सर. सर मी हक्काने सांगू शकतो की तुम्हाला पण झालं असेल. मी हक्काने सांगू शकतो. आणि जर नसेल झालं तर मग चुकीचं आहे काहीतरी. आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाय ठेवला तेव्हाही चर्चे सुरू झाले हो होते. बिलकुल झाले. आय एम अ फुल हॉट ब्लडेड मॅन, वाय नॉट. तेही लोकांना लक्षात आहे. तू चीज बडी हे मस्त मस्त रवीना टंडन बरोबर तुमचं नाव नक्की. जोडलं गेलं होतं. आणि मग शिल्पा शेट्टी बरोबर हो हो चुरा के दिल मेरा. हो. आणि लग्नानंतर मग तुम्ही बदलून गेलात. हो, चूक झाली होती. आता बघा, आता 2 मुलं आहेत. आय एम व्हेरी हॅपीली मॅरिड. अँड असं म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये बदल तर व्हायलाच पाहिजे फॉर गुड. अँड दॅट इज व्हॉट हॅपन टू मी. माझ्याबरोबर असंच झालं. तर बदल खूप महत्त्वाचा असतो. आणि बघा, आधी तुमच्या हिरोईन्स बरोबर तुमच्या रोमॅन्सच्या बातम्या यायच्या. आता तुमच्या हिरोईन्स बरोबर तुमच्या भांडणाच्या बातम्या येतात. प्रियांका चोपडा बरोबर काहीतरी खटकलं असं नाही, ऐकलं. काहीच नाही झालंय. कोण आहे तुमचं खबरी? जर काहीच नाही झालं तर त्यांच्याबरोबर कोणतीही फिल्म साईन करायला का नकार देतात? नाही, माझी कोणतीच फिल्म नाही आली. मी तर त्यांच्यासोबत 4 किंवा 5 फिल्म केल्यात. असं काहीच नाहीये की मी त्यांच्याबरोबर फिल्म नाही करत. मी सगळ्यांसोबत फिल्म केली आहे. फक्त एक राणी मुखर्जी सोडून मी सगळ्यांबरोबर केली आहे. नाही, आता त्या तर जुन्या नाही, गोष्टी आहेत, सोडून आत्ताची द्या. गोष्ट करतोय मी. आत्ता जर प्रियांका चोपडा बरोबर फिल्म करण्याची संधी मिळाली तर नक्कीच करेन. तुम्ही यात काय प्रॉब्लेम आहे? आनंद होईल त्यांना ही गोष्ट ऐकून. अरे तर अम, मग मी हे सुद्धा ऐकलंय की फराह खान बरोबर तुमचं काही खटकलंय. फराह खान सोबत तर काहीच खटपट नाही झाली. ती शी इज अ व्हेरी डिअर फ्रेंड ऑफ माइन. अँड त्यांचे जे भाऊ आहेत साजिद, ते खूप चांगले मित्र आहेत माझे. तर काहीच खटपट नाहीये सर. एकता कपूर नाराज होते तुमच्यावर. एकता कपूर केव्हा नाराज झाल्या? आज एक काम करूया, एकता कपूरला फोन लावूया. हम्म. हो ना? आज बघूया की त्यांचा खबरी बरोबर आहे की मी बरोबर आहे. फराह खानला पण फोन लावूया, प्रियंकाला पण लावूया. सर फोन करू आज. सर, या तर त्या बातम्या आहेत ज्या मॅगझिन्स सर मॅगझिन नका वाचत जाऊ. हे आणा इकडे. हे मॅगझिन आहे, मी फेकून देईन. सांगतोय, मी खरं सांगतोय. खूप खराब वस्तू असते ही. याने खूप लोकांचे घर उद्ध्वस्त केलंय. खरंच सांगतोय. बसल्या बसल्या काही लिहितात हे. तर तुम्हाला असं वाटलं का की तुमचं घर सुद्धा उद्ध्वस्त करू शकते करूच मॅगझिन? नाही शकत. खरं तर आमच्यासाठी आमच्या घरामध्ये हास्याचा विषय आहे. पण हे जे तुम्ही पण जर तुमचा इतिहास पाहिला तर असं वाटतं की 100 चूहे खा के बिल्ली हज को चल्ली. हजला तर चाललीये ना. हजला तर चाललीये. 100 उंदीर खाऊन हजला जर जात असेल सर, तर त्यात काय चुकीचं आहे? व्यक्ती पाप केल्यानंतर हजला जातो ना, की आधीच जातो? चला, चांगलं झालं की तुम्ही एक्सेप्ट केलं. हो, आता जे लोक नक्कीच. प्रश्न सर, विचारू आज इच्छितात. सर आज मी हा. पण एक प्रश्न विचारणार हो तुम्हाला. हो, नक्कीच. जर रजत साहेब आज परवानगी देत असतील तर रजत साहेबांना मी 2-3 प्रश्न विचारू इच्छितो. काही हरकत नाही. तुम्ही तिथे बसल्या बसल्या विचारू शकता. खूप लोकांची इच्छा जीवनभर हीच आहे, मला सर प्रश्न विचारायचे. सर मी उभं राहू आणि उभं राहून विचारू? तुम्ही बसल्या बसल्या सुद्धा विचारू शकता. फील येईल. सर, लहानपणी तुम्हाला टीव्ही पाहण्याचा खूप छंद होता. हा. आणि खूप वेळा तुमच्या शेजाऱ्यांनी तुम्हाला घरातून काढून टाकलंय. आणि तुम्ही घरी जाऊन म्हणायचे ही चुकीची गोष्ट आहे. आणि मग डॅडीने तुम्हाला सांगितलं की बेटा असं काहीतरी करून दाखव की टीव्हीवर येशील. ही गोष्ट खरी आहे सर? ही गोष्ट खरी आहे, सर, अगदी खरी आहे. अच्छा. तुम्ही आमच्या एक घर होतं पूर्ण गल्लीत, म्हणजे ज्या घरात आम्ही राहायचो तिथे ना टीव्ही होता, वीज नव्हती, पाणी नव्हतं. आणि असं समजा की इतका तुटवडा होता की जेवणही नाही मिळायचं काही काही दिवस. पण टीव्ही पाहायला शेजारी एक घर होतं, तिथे जायचो. एक जैन साहेब होते, त्यांच्या घरात टीव्ही होता.
आणि त्यावेळेला अर्धी फिल्म सॅटर्डेला लागायची, बाकी फिल्म संडेला लागायची. तर सॅटर्डेला अर्धी फिल्म बघितलेली होती. जेव्हा संडेला फिल्म बघायला गेलो तर त्यांनी आतून दरवाजा बंद करून घेतला. मी परत आलो तर माझ्या डोळ्यात अश्रू होते. तर वडिलांनी विचारलं की काय झालंय. तर मी सांगितलं की शहीद भगतसिंगची फिल्म होती, अर्धी बघितली होती आणि आज पाहायला गेलो तर त्यांनी दरवाजा बंद केला. तर ते म्हणाले की कुणा दुसऱ्याच्या घरी कोणा तिसऱ्याला टीव्हीवर पाहायला जातोस, जर हिंमत असेल तर काही असं कर की तू टीव्हीवर ये आणि लोक तुला पाहतील. म्हणजे ही गोष्ट तुमची माहिती एकदम बरोबर आहे. चला, माझा खबरी योग्य आहे. सर सर तुमच्यावर हा आरोप आहे सर की हा तुमच्या स्टिंग ऑपरेशनला आमचा बॉलिवूड खूप घाबरतो. सर, असं का घाबरवता तुम्ही आम्हाला बॉलिवूड असं काम का करतात बॉलिवूडवाले की भीती वाटेल. मी तर आपल्या फिल्म इंडस्ट्रीतल्या लोकांना असं सांगेन की असं कामच नका करू की कोणा स्टिंगच्या कोणा कॅमेऱ्याची भीती वाटेल. बिंदास जीवन जगा, खुलं जगायचं. जसं तुम्ही जगताय. ओके सर. सर, तुमच्यावर एक आरोप आहे की विदाउट अ लॉ डिग्री यू हॅव बिकम अ लॉयर ऑफ द नेशन. आता याचं तर मी काय करू शकतो, या देशाच्या जनतेने मला बनवून दिलंय जे काही बनलोय ते. सो लॉ डिग्री शिवाय साहेब बनून गेले आहेत एक खूप मोठे लॉयर ऑफ द नेशन. सर, सर एक प्रश्न आहे. ॲलिगेशन आहे की तुम्ही दुसऱ्यांची पॅन्ट उतरवता पण स्वतःचे सूट इटलीवाले शिवून घेतात. सर, काय गोष्ट आहे. ही गोष्ट खरी आहे की जनतेने मला हेच काम दिलंय की दुसऱ्यांना एक्सपोज करा, कोणाचा शर्ट उतरवा, कोणाची पॅन्ट उतरवा आणि स्वतः सूटमध्ये राहा. हो. आणि तसे तुम्हाला सांगू की मला जोपर्यंत माहितीये, मी यांचे प्रत्येक प्रोग्राम पाहतो आणि प्रत्येक प्रोग्राम मध्ये एक वेगळा नवीन इटालियन सूट असतो आणि सूट यांचे इतके छान असतात आणि उत्कृष्ट असतात. सर, कुठून शिवून आणतात हे? सर, हे इटलीचे सूट आहेत. इटलीचे सूट आहेत. ही गोष्ट खरी आहे तुमची. चला, बस माझी मालिका संपली सर. आता तुम्ही विचारून घ्या. आता तुम्ही हेच सांगा, हे जे जॉली LLB मध्ये तुम्ही वकील बनले आहात, अशाच प्रकारची वकिली केली जसे तुम्ही मला नाही प्रश्न सर, हे विचारले. तर एक फ्रेंडली नाईसली ते वाले म्हणजे हे ॲलिगेशन पण नाही आहेत. हे लोकांना हे सांगायचं आहे की तुम्ही खरंच व्हॉट यू आर डुईंग विथ द नेशन अँड यू कॉल पीपल हिअर. त्यांना गोष्टी विचारता, खूप गोष्टी. म्हणजे लोक जेव्हा इथे बसतात तर त्यांच्या फेसवर दिसणं सुरू होऊन जातं की काही गडबड आहे. काहीतरी गडबड आहे आणि ऑडियन्स आर व्हेरी स्मार्ट. ते लगेच पकडतात. सो दॅट ॲक्च्युली गिव्ज अ व्हेरी ग्रेट थिंग आउट. म्हणजे व्यक्ती समजून जातो की कशा प्रकारचा व्यक्ती आहे. खूप धन्यवाद. पण मी एवढंच सांगू इच्छितो, जो आपकी अदालत प्रोग्राम मोठा बनलाय तो माझ्यामुळे नाही बनला, तर लोकांमुळे बनलाय, जे आपकी अदालतमध्ये येतात, प्रश्नांचे उत्तर देतात आणि त्याहूनही जास्त या प्रेक्षकांमुळे, ज्यांनी इतकं प्रेम दिलं. आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये हा खटला चालू राहील फिल्म स्टार अक्षय कुमारवर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आज खटला सुरू आहे फिल्म स्टार अक्षय कुमारवर. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार अक्षय कुमार यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक गोष्टीवर कमेंट करतात. आता अक्षय, देशात कोणतीही घटना घडते, कॉमेंट करण्यासाठी अक्षय कुमार सगळ्यात पुढे असतात. बँगलोरमध्ये महिलांबरोबर दुर्व्यवहार झाला, तुम्ही म्हणालात पशूंसारखा व्यवहार झाला, असं नाही व्हायला हवं होतं. बरोबर बोललात तुम्ही, पण प्रत्येक गोष्टीत घुसता तुम्ही. दोनच गोष्टी मी आयुष्यात बोललोय आणि ते दोन्ही गोष्टी तुम्हाला चुकीच्या वाटल्यात. चुकीची आणि सर, नाही. दुसरी गोष्ट ही आहे की जर नाही बोललं तर तुमचीच मीडिया म्हणते की ही लोक काही बोलत नाहीत. आणि बोललो तर कोणती चुकीची गोष्ट बोलली? तुम्हीच सांगा. तुमच्यापैकी माहिती नाही किती लोकांनी पाहिलं असेल. मी कोणती चुकीची गोष्ट बोललोय? जर महिलांना आणि बोलला चुकीच्या व्यक्तीचं विधान सुद्धा आम्ही ऐकलं, जे तुमच्यासाठी बोललं काय म्हणाला? गेलंय. बंगलोरच्या घटनेबद्दल जे अक्षय सरांनी बोललंय ते तर आवडलं, पण त्यानंतर मग अबू आझमींचं खूप वाईट विधान आलं होतं. तर तुम्हाला त्यावेळेला कसं वाटतं सर, जेव्हा तुम्ही कोणाच्या फेवरमध्ये बोलता आणि राजकारणाच्या जर चक्रव्यूहात? तुम्ही पाहाल तर त्याच्यात मी जे काही बोललो आहे ते कोणाच्या विरोधात नव्हतं. एक आम्ही मनुष्य असल्याच्या नात्याने एका महिलेची इज्जत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ही जी गोष्ट आहे जी ती मी कमेंट नाही देत मी Solution सोल्युशन काय होतं? त्यामध्ये सोल्युशन देतो.
मी जे पण काही बोललो, आर्मीवर सुद्धा मी जे काही बोललो, जी कमेंट केली, मी त्यावर कमेंट कोणावरच नाही केली. मी हे नाही म्हणालो की हे चुकीचं आहे किंवा हे चुकीचं आहे. मी सोल्युशनमध्ये बोललोय. मी तो व्यक्ती नाहीच आहे की मी कोणावरही बोलेल किंवा कोणाची चूक काढेल की तुम्ही चुकताय, तुम्ही हे चुकताय, तुम्ही ते चुकताय, की सरकार हे चुकीचं करत आहे, हे करत आहे. कॉमेंट तर अक्षय तुम्ही असं करतात की सर्जिकल स्ट्राईकचा तुम्ही सपोर्ट केला नक्कीच मला चांगलं वाटलं. आणि स्वच्छता अभियान आहे तर तुम्ही खूप चांगलं वाटलं सर. स्वच्छता अभियान आहे. हा जर टेररिस्टवर झालेला अटॅक तर खूप चांगला आहे. का नाही चांगला वाटणार? काय प्रॉब्लेम आहे? आणि मी सांगतोय, मीच काय पूर्ण जगाची इच्छा आहे की टेररिझम संपून जावं. यात काही चुकीची गोष्ट नाहीये. यात काही चुकीची गोष्ट नाहीये. आणि जसं मी परत सांगतोय की कमेंट नाही करत मी. मी हे म्हणालो की सोल्युशन काय आहे? आज जर मुलींवर गोष्ट आहे, बेंगलोरवर गोष्ट होतीये, तर मी स्वतः स्कूल चालवतो. तुम्हाला हे माहिती नसेल, तुमचं खबरी नसेल, तर मी सांगतो की माझं स्वतःचं स्कूल आहे, जिथे मी मुलींना फ्री ऑफ कॉस्ट मार्शल आर्ट शिकवतो. 15,000 मुलींना मुंबईमध्ये आमचे मार्शल आर्ट शिकून झाले. आणि मी अजून पण करू इच्छितो. अँड आय वुड लाईक टू डू इट मोर. आता तुम्ही हे सगळी जी कामं करता त्यानंतर लोक हेच म्हणतात की अक्षय कुमार अल्टिमेटली राजकारणात येऊ नाही, इच्छितात. मला काही यायचं नाही. जर मी राजनीतीमध्ये आलो ना, तर मी त्या दिवशी ना तुम्ही माझ्याशी बोलणं सोडून द्या. मला राजकारणाची हौस नाहीये. मी यासाठी नाही म्हणत की मला राजकारणात यायचंय. मला काही हौस नाहीये. मी खूप खुश आहे. फिल्म बनवतो, पैसे कमवतो आणि जितकी थोडीफार सेवा करू शकतो देशाची तेवढी करून घेतो मी. पण मला राजकारणाची हौस नाहीये सर. बरेचसे फिल्म स्टार्स आहेत जे राजकारणात आले, ज्यांनी फिल्म केली, पीकवर पोहोचले, त्यानंतर भले मग ते सुनील दत्त साहेब असो, राज बब्बर असो, अमिताभ बच्चन असो, शत्रुघ्न सिन्हा असो, मग सगळे लोक राजकारणात आले, तर तुम्हाला काय त्रास आहे? त्रासाची गोष्ट नाहीये. हां, जर आयुष्यात काहीच झालं नाही ना, तर ऑब्व्हियसली 2 गोष्टी मी करू इच्छितो, स्पोर्ट्सवर आणि हेल्थवर. या 2 गोष्टींच्या बाबतीत मला नॉलेज आहे. मी खूप काही जाणतो या गोष्टींबाबतीत. जर या बाबतीत मला काहीही करण्याची संधी मिळाली, तर मी नक्की करेल सर. तर स्पोर्ट्स मिनिस्टर बनू इच्छितात की हेल्थ मिनिस्टर नाही, बनू स्पोर्ट्स इच्छितात? मिनिस्टरची गोष्ट नाहीये सर. या बाबतीत मी मला खूप माहितीये. गरजेचं नाहीये की मिनिस्टर बनूनच तुम्ही काही करू शकता. यू कॅन बी यू कॅन टॉक टू अ मिनिस्टर, यू कॅन गिव्ह युअर कमेंट ऑन इट ऑर यू कॅन डू समथिंग फॉर इट. दॅट आय वॉन्ट टू डू. मला मिनिस्टर नाही बनायचंय. मी परत एकदा सांगतोय, मला मिनिस्टर नाही बनायचंय सर. अक्षय, इथे तुमच्या प्रोग्राममध्ये येऊन आणि तसेही पडद्यावर तुम्हाला पाहून आम्ही खूप काही जाणून आहोत. मी ती गोष्ट जाणू इच्छितो, नॉट ओन्ली मी, फॉर ऑल ऑफ अस, की ते 16 ज्या फिल्म्स तुमच्या फ्लॉप झाल्या, त्यावेळेला तुम्ही स्वतःला कसं सावरलं, कसं सांभाळलं आणि कसं इंडस्ट्रीमध्ये स्वतःला रिफॉर्म केलं? तर असं आहे की 16 फ्लॉप झाल्यानंतरही माझ्याकडे, मी म्हटलं की फिल्म खूप होत्या माझ्याकडे. कारण मला फिल्म्स माझ्या माझ्या बीइंग प्रोफेशनलवर मिळायच्या, ना माझ्या ॲक्टिंग टॅलेंटवर मिळायच्या. अँड आय एम बीइंग व्हेरी ऑनेस्ट अबाउट इट. आणि वाईट तर नक्कीच वाटतं की फिल्म चालत नव्हती अँड आय वॉज गोइंग थ्रू अ लीन पिरियड. बट माझ्या लक्षात आहे की कारण आधी बँकॉकला काम करायचो, तिथे मी मार्शल आर्ट शिकवायचो आणि तिथे मला स्ट्रीट फाईट्स करावे लागायच्या. तर तिथे मी थाय फायटरसोबत लढायचो आणि खूप फाईट्समध्ये हारायचो आणि खूपदा मार पण खायचो. बट द ओनली थिंग वॉज दॅट यू हॅव टू गेट अप अँड अगेन स्टार्ट वर्किंग ऑन इट. सो त्या गोष्टीला डोक्यात घेऊन मी चालत गेलो आणि ही देवाची कृपा आहे की मला चांगल्या फिल्म्स मिळत गेल्या आणि काम करत राहिलो आणि मला यश मिळत गेलं. दॅट्स इट. अक्षय, तुमच्या आयुष्यातला जो संघर्ष होता, ज्यात तुम्हाला कधी काळी ज्वेलरी विकायला लागली, कधी तुम्हाला ट्रॅव्हल एजंट बनावं लागलं, वेगवेगळी कामं करावी लागली, त्याने सुद्धा ताकद मिळाली? कुंदनची ज्वेलरी विकायचो. मुंबईला घेऊन जाऊन, दिल्लीहून घेऊन जाऊन लाजपत नगर मार्केटमधून घेऊन बॉम्बेमध्ये विकायचो. मग कलकत्तामध्ये मी एक स्पॉट बॉय होता, एक ट्रॅव्हल एजंटच्या अंडर. सो ढाकामध्ये मी काम केलेलं आहे. बँकॉकमध्ये काम करायचो. बॉम्बेमध्ये मार्शल आर्ट स्कूल चालवायचो, लोकांना ट्रेनिंग द्यायचो. तर तो संघर्ष माझा खूप राहिला आहे. कधी विचार केला होतात की फिल्म स्टार बनाल, इतके मोठे सुपरस्टार बनून जाल? नाही, कधीच विचार केला नव्हता. सर, हा एक
हा कधीच विचार नव्हता केला. बस एकदा लक्षात आहे मला रागामध्ये मी माझ्या वडिलांनी कानाखाली मारली होती आणि ते म्हणाले होते की का बरं मी अभ्यासात चांगला नाहीये बेटा, अभ्यास केला नाहीस तर तू काय करणार आयुष्यात, काय बनायचंय तुला. तेव्हा तोंडातून निघून गेलं होतं की हिरो बनेन मी. तसा कधी विचार नव्हता केला, पण एक ते म्हणतात आपण ज्या गोष्टीवर विश्वास करतो, सरस्वती बसलेली होती बहुतेक जिभेवर, तेच झालं असेल माझ्याबरोबर. आणि हेही मला कळलंय की ज्या भिंतीच्या समोर उभा राहून तुम्ही पहिल्यांदा फोटोशूट करून घेतलं होतं, आता त्या भिंतीच्या मागचं घर तुम्ही विकत घेतलंय. हो, ते ॲक्चुअली मी फोटोशूट आतमध्ये करू इच्छितो, पण पहारेकऱ्याला ऑब्व्हियसली सांगितलं होतं की कोणाला आत येऊ द्यायचं नाही आणि तो आपल्या ठिकाणी बरोबर होता. आणि ही योगायोगाची गोष्ट आहे की मी पण ही असा नव्हता विचार केला की आज नंतर मी शपथ घेतो की हेच घर घेईन. ही एक योगायोगाची गोष्ट आहे की ते घर मला मिळालं. पहारेकरी तोच आहे की त्याला काढून नाही, टाकला? पहारेकरी तर ही तर जवळ-जवळ 27-28 वर्ष जुनी गोष्ट आहे. ते तर आधीच म्हातारे होते तसे, माहीत नाही आहेत की नाही. मग बरेच असे योगायोग झालेत. मग हाही एक योगायोग होता की राजेश खन्नाकडे तुम्ही काम मागायला गेला होता हो, मागायला गेलो होतो. आणि ते तुम्हाला न भेटताच निघून गेले. नाही, मुळीच नाही. ते नक्कीच भेटले होते. तुम्ही तर घर तोडायच्या गोष्टी करताय. तर नक्कीच मी त्यांच्या ऑफिसला गेलो होतो. तर ऑफिसमध्ये मला भेटले ते आणि मी 15 मिनिट त्यांना भेटून ते फिल्म बनवत होते. चंकी पांडे हिरो होते त्यात. जय शिवशंकर ती फिल्म बनवत होते. आणि मग ते म्हणाले मला, "जर मी कुठली दुसरी फिल्म बनवेन तर तुला नक्की लक्षात ठेवेन." पण तेव्हा हा विचार नव्हता केला होता की त्यांच्या मुलीबरोबर तुमचं लग्न होईल म्हणून? नाही जी, मुळीच विचार नव्हता केला. हे जे कोण असा विचार करू शकतो? जर कोणी असा विचार केला असेल तर भैय्या तो देव आहे माझ्यासमोर, आधीच येऊन जा. नशिबाने तुम्हाला तिथून इथे पोहोचवलं. हो. नशिबानेच पोहोचवलं. आई-वडिलांच्या ब्लेसिंग्सने पोहोचवलं. आणि मेहनतीने. मेहनत तर गरजेची आहे सर. खूपदा मला लोक विचारतात की मेहनत जास्त गरजेची आहे की नशीब? अ, तर माझं असं मत आहे की मी आय वुड गिव्ह श्रेय टू 65-70% टू नशिबाला अँड 30% टू हार्ड वर्क. बिकॉज आय डोंट नो, माय एक्सपिरियन्स सेज दॅट. कारण मी इंडस्ट्रीमध्ये स्टुडिओत जातो ना, माझ्यापेक्षा जास्त गुड लुकिंग मुलं तिथे उभे असतात आणि ते केव्हापासून उभे असतात, ते केव्हापासून प्रयत्न करत असतात. माझ्याहून चांगले ॲक्टर आहेत, माझ्याहून चांगले डान्सर आहेत, पण त्यांच्याकडे एका गोष्टीची कमतरता आहे, ती आहे नशीब. त्यांना योग्य वेळेवर काम नाही मिळत, योग्य काम नाही मिळत. अँड दॅट इज व्हॉट आय फील, दॅट इज वेअर आय थिंक आय गॉट लकी अँड आय केम आउट. अक्षय, प्रत्येक प्रकारचे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारले आणि चांगली गोष्ट आहे की तुम्ही बिनधास्तपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालत मध्ये आजच्या जज सोनल कालरा यांचा निर्णय आजच्या खटल्यावर. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आजचे पाहुणे होते अक्षय कुमार. अक्षय यांना विचारलं त्यांच्या आयुष्याच्या बाबतीत, स्ट्रगलच्या बाबतीत, त्यांच्या फिल्मच्या बाबतीत, फ्लॉपच्या बाबतीत, हिट्सच्या बाबतीत, त्यांच्या डान्सच्या बाबतीत, त्यांच्या रोमान्सच्या बाबतीत. आता वेळ आहे आपकी अदालत मध्ये आजच्या जज सोनल कालरा यांच्या निर्णयाची. तर अक्षय, आम्ही सगळे जे पण 24 वर्षापासून लोक आपकी अदालत पाहत आलोय, प्रत्येकाला माहिती आहे की रजतजींच्या उत्तरांचे, प्रश्नांची उत्तरं देणं सोपी गोष्ट नाहीये. पण मला आज असं वाटलं आणि मी प्रेक्षकांना पण विचारू इच्छिते की त्यांनाही अशीच फिलिंग आली की नाही, की तुमच्या उत्तरांमध्ये खूप जास्त साधेपणा आणि खूप जास्त ह्युमिलिटी आहे. ते यामुळे कारण तुम्ही मनापासून उत्तरं देत होतात आणि दुसरी गोष्ट ही की तुम्ही डिनायमध्ये बिलीव्ह करत नव्हते. ते तुमच्यावर आरोप लावत होते, तुम्ही मान्य करत होतात. तर अशा व्यक्तीला तुम्हीच सांगा, शिक्षा देणं किती अवघड काम आहे. तुम्हाला वाटतं का की अशा व्यक्तीला शिक्षा दिली जाऊ शकते? थँक्यू. जो व्यक्ती बोलतोच मनापासून, तर मी फक्त एवढंच म्हणू इच्छिते की तुम्ही खूप सुंदर गोष्ट बोलला की ऍक्टर तुम्ही आयुष्यात कसे पण असो, पण व्यक्ती चांगली असायला हवी. तर आपल्या पब्लिकमध्ये एक खूप मान्यता आहे की आपले सेलिब्रिटीज गोष्टी तर खूप करतात, लिप सर्व्हिस खूप करतात, पण ऍक्च्युअल ऍक्शन काहीच घेत नाहीत. तर हा आज जो तुम्ही प्रयत्न करत आहात, तुमच्या मेसेजेसच्या थ्रू, तुमच्या फिल्म्सच्या थ्रू, जो तुम्ही एक सोल्युशन प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करत आहात, हो. तर अदालत पण तुमच्याकडून हीच अपेक्षा आणि अपील करेल की तुम्ही
अशाच प्रकारे या धारणेला चुकीचे सिद्ध करण्यात सक्सेसफुल होवो आणि आपण ते करून दाखवावे जे तुम्ही मनाने बिलीव्ह करतात. आणि आमच्या पूर्ण शुभकामना तुमच्या थँक्यू सोबत व्हेरी आहेत. मच. थँक्यू. याच आशेने, याच विश्वासाने की अक्षय कुमार याच प्रकारे प्रेक्षकांना एंटरटेन करत राहतील, मार्ग दाखवत राहतील आणि एकानंतर एक हिट फिल्म देत राहतील. आजचा खटला इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात भेट होईल नवीन व्यक्तिमत्वाबरोबर. तोपर्यंत नमस्कार.